विदाऊट वर्दीचे सुद्धा काही बिना वर्दीचे सुद्धा पोलीस यामध्ये सहभागी झालेत. खरंच हे पोलीस आहेत का असा सवाल काँग्रेसच्या खासदारांनी केलेला आहे. ही दृश्य आपण बघतोय. जितेंद्र सिंग हे राहुल गांधी यांच्या सोबत चर्चा करताना दिसत आहेत. कदाचित राहुल गांधी यांनी हे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती करण्यासाठी जितेंद्र सिंग हे पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांचा निरोप घेऊन राहुल गांधींना भेटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता भेटल्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी काय चर्चा होते, राहुल गांधी आणि त्यांचं सध्या चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर राहुल गांधी मागे घेतात का, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भातला काही निर्णय घेतात का, किंवा या सगळ्यामध्ये जो अमानुष लाठीचार्ज झाला दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर त्या संदर्भात केंद्रातल्या नेत्यांकडून, पंतप्रधानांकडून किंवा गृहमंत्र्यांकडून काही प्रतिक्रिया येते का हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे एकीकडे जितेंद्र सिंग यांची राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि संपूर्ण प्रियंका गांधी या ठिकाणी आंदोलन स्थळाला पोलिसांनी चारही बाजूनं घेराव घातल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दिल्ली पोलीस असतील, ॲक्शन फोर्सचे जवान असतील, हे मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण बघतोय सौरव दास हे सीजेपीचे प्रवक्ते आणि काही पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपच्या नेत्या या ठिकाणी आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीच्या त्यांच्याशी चर्चा करतायत, त्या सुद्धा जंतर मंतरवर पोहोचलेल्या आहेत. इकडे शरद पवार यांनी सुद्धा सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांची भेट घेतली आणि काल झालेला जो अमानुष लाठीचार्ज आहे त्याच्या संदर्भातली चर्चा केली. आपचे नेते सुद्धा या ठिकाणी जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत. आंदोलकांशी, तिथल्या पदाधिकाऱ्यांशी, सीजेपीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करताना दिसत आहेत. तर राहुल गांधी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळते. सगळे खासदार दिसतात. या आंदोलनामध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रातले आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज सुद्धा आपल्याला आंदोलनात सहभागी होताना झालेले दिसत आहेत. काही वेळापूर्वी प्रणिती शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं. जवळपास 100 खासदारांचं ही दुसरी दृश्य आपण बघतोय. पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघतोय अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे सीजेपीचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जंतर मंतरवर जे जखमी झालेले आंदोलक आहेत त्यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खासदार संजय सिंह, त्याचबरोबर आपच्या नेत्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सीजेपीनं सुरू केल्यापासून, सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यापासून पहिल्या दिवसापासूनच अरविंद केजरीवाल यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. आतिशी मार्लेना या सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. आपल्याला माजी मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पाहायला मिळतात. हे सगळे जखमी विद्यार्थी आहेत. आपण बघतोय कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे, जी लाठीचार्ज करण्यात आला. पण लाठीचार्ज करण्याचेही काही नियम असतात. पायावर लाठीचार्ज करावा लागतो, मात्र विद्यार्थ्यांची डोकी पोलिसांनी फोडल्याचं ह्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तोच आरोप अभिजित दिपके यांनी केलेला आहे. लाठीचार्ज करण्याचे कोणतेही नियम पोलिसांनी पाळले नाहीत. अमानुष लाठीचार्ज विद्यार्थ्यांवर करण्यात आला आणि त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरच हे आंदोलन सुरू केलं आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेल्या. पहिल्या दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यांवर जखमा झालेल्या आहेत. काही रक्तबंबाळ झालेले विद्यार्थी काल आपल्याला सोशल मीडियावर सुद्धा पाहत होते. आपण सुद्धा ते बघितलेलं आहे. सगळ्या आंदोलनाची ज्यावेळेला आपण बातमी बघत होतो, झी24 तासनं सगळ्याच्या बातम्या दिल्लीतल्या आंदोलनाच्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जंतर मंतरवर दाखल झालेले अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी ते चर्चा करतायत. त्यासोबतच माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना या सुद्धा पोहोचलेल्या आहेत. हे सगळे जखमी झालेले विद्यार्थी आपण बघतोय कशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. जवळपास अभिजित दिपके यांनी दिलेल्या सकाळी माहितीनुसार जवळपास 150 विद्यार्थी जखमी झालेले आहेत. राहुल गांधी मात्र आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे चर्चा करतायत, मात्र राहुल गांधी यांची जी आक्रमक भूमिका, राहुल गांधी
लोगों की हिम्मत को सलाम देता हूँ। आप सब लोगों के जज्बे को सलाम देता हूँ कि आपने सबसे बड़े दुनिया के सबसे बड़े तानाशाह को ललकारने की हिम्मत की आपने। कल पूरी दुनिया ने देखा कि किस तरह से मोदी को आप लोगों के सामने झुकना पड़ा। मैं भी इन सब लोगों से मिला, लोगों को पूरी तरह से डंडे मारे गए, टीयर गैस के गोले छोड़े